नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे हे विषय तुमचा पिच्छा सोडणारच नाही। तुम्हाला जर शिक्षक व्हायचंच असेल तर या विषयावर जोपर्यंत तुमची कमांड येणार नाही तोपर्यंत तुम्हाला शिक्षक होताच येणार नाही। मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही सामाजिक शास्त्राचा असू द्या, टीईटी पेपर फर्स्ट असू द्या, टीईटी पेपर सेकंड असू द्या, पण हे विषय केल्याशिवाय तुम्हाला शिक्षक होता येणार नाही। आणि एक थोडासा लॉंग लाईफ विचार करा की आपल्याला शिक्षक व्हायचंय, 100% शिक्षक होणं आपलं एक स्वप्न आहे। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, शिक्षक होण्यासाठी पहिली स्टेप काय करावं लागेल, आपल्याला डीएड बीएड कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला टीईटी पास होणं गरजेचं आहे। आता डीएडच्या विद्यार्थ्यांना तर कंपल्सरी, ज्यांचं डीएड झालेलं आहे, किती वर्षापूर्वी होऊ द्या, टीईटी किंवा सीटीटी एक्झाम पास होणं गरजेचीच आहे। तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, त्या घटकाला विषय कोणते असतात। आता विषय दिलेले आहेत आपल्याला, विषय आणि आपल्याला एक काठिण्य पातळी जर विचारलं तर काठिण्य पातळीचा जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो साधारण काठिण्य पातळी ही कधीची 1 ते 10 पर्यंतच्या सिलेबसवर अवलंबून असते। आणि विषय जर विचारलं, मी तोंडी सुद्धा विषय सांगेल, तुम्हाला विषय असतात अंकगणित, तुम्हाला विषय मराठी व्याकरण, तुम्हाला विषय इंग्रजी व्याकरण, तुम्हाला बाल मानसशास्त्र, तुम्हाला विषय असतो परिसर अभ्यास। म्हणजे हे 5 विषय पहिल्या पेपरला असतात। सेकंड पेपरला जर बघितलं, सायन्स आणि मॅथ ज्या लोकांना असतं त्यांना असतं मराठी व्याकरण, त्यांना असतं गणित, त्यांना असतं रिझनिंग सुद्धा विचारलं जातं बरं का, थोड्याफार प्रमाणात रिझनिंग विचारलं जातं, त्यांना सायन्स विचारलं जातं, आणि त्यांना जे काही सीडीपी विचारलं जातं। जे सोशल सायन्स आहेत त्यांना काय, सोशल सायन्स 60 भाग, त्यानंतर सीडीपी, त्यानंतर मराठी व्याकरण, त्यानंतर इंग्रजी व्याकरण। हा झाला टीईटीचा सिलेबस। आपलं टार्गेट काय आहे, टीईटी प्लस स्टेट एक्झाम। आता या टीईटी प्लस स्टेट एक्झाम मध्ये महत्वपूर्ण विषयाला जर तुम्ही आतापासून स्ट्रॉंग बनवलं तर टीईटी सारख्या एक्झाम मधून सुद्धा टेट एक्झामचा सुद्धा तुलनात्मक कंबाईन रित्या अभ्यास करता येतो। आणि हे विषय जे काय आहेत, मराठी सारखे, इंग्रजी सारखे, गणितासारखे, या विषयावर तुम्हाला जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे। त्या विषयावर सर्वाधिक काय करणं गरजेचं आहे, कमांड आणणं गरजेचं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो तुलनात्मक अभ्यास करताना आपण विचार करतो पहिली लँग्वेज तुम्ही मराठीच निवडा, कारण आपल्याला मराठी भाषेमधील प्रश्न जास्त क्रॅक करता येतात, वाचता येतात। महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठी व्याकरणावरील प्रश्न चुकायची शक्यता कमी असते। याच्यामध्ये तुमचा जर दुसरा विषय असेल, कमांड असेल विषय, त्याच्यावर तर तुम्ही ते निवडू शकता। पण मराठी निवडल्यामुळे आपल्याला टेट एक्झाम मध्ये सुद्धा साधारण 15 ते 20 क्वेश्चन असतात आणि ते सुद्धा आपल्याला क्रॅक करता येतात। भविष्यासाठी या विषयाला स्ट्रॉंग करणं आपलं कर्तव्य आहे। आपल्याला या विषयातून मार्क मिळवणं गरजेचं आहे, या विषयावर भर देणं गरजेचं आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या विषयाकडे इग्नोर करू नका, असं माझं स्पष्ट मत आहे। त्यानंतर दुसरा विषय आहे इंग्रजी। इंग्रजी या विषयामध्ये सुद्धा मराठी पद्धतीनेच प्रश्न विचारले जातात, जे की पॅटर्न सारखाच आहे। मागच्या परीक्षेचा जर विचार केला मित्रांनो, इंग्रजी विषयामध्ये टीईटी मध्ये साधारणपणे एक पॅटर्न स्पेसिफिक ठेवलेला आहे। इंग्रजी विषयामध्ये प्रिपोजिशनवर प्रश्न, आर्टिकलवर प्रश्न, एखादा उतारा, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट, या घटकावर तुम्ही जर बघितले मागचे पेपर तर सातत्याने प्रश्न विचारलेले आहेत। आपल्याला टाईप चूज करायचे, म्हणजे कोणते टाईप सातत्याने विचारलेले आहेत ते टाईप सर्व आपल्याला एकत्रित करायचे, त्याचा चार्ट बनवायचे आणि त्या घटकावर सर्वात प्रथम काम करायचं, त्या घटकावर सर्वात प्रथम काम करायचं। मग नंतरचा घटक आपल्याला काय करायचा आहे, चूज करत राहायचं आहे पुढे, म्हणजे पुढे आपल्याला त्याचं शिकायचं आहे। याच्यामध्ये एरर विचारू शकतात, नवीन पॅटर्न नुसार एररची माहिती मिळवायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला एखादी गोष्ट त्याच्यामध्ये ऍडिशन झालेली आहे का मागच्या पेपरला, ती सुद्धा गोष्ट ऍड करायची आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर मित्रांनो नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सक्सेस व्हायला कुठलीच अडचण येणार नाही। त्याच्या पलीकडे जाऊन विद्यार्थी मित्रांनो पॅटर्न जर समजत नसेल तर मी एक तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो, काय करायचंय, मागील प्रश्नपत्रिका आणायच्यात। काय करायचंय, मागील प्रश्नपत्रिका आणायच्यात। आता समजा तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेमध्ये वर्णमाला मागच्या मागच्या 5 पेपरमध्ये या घटकावर किती प्रश्न विचारलेले आहेत, या घटकावर किती प्रश्न विचारलेले आहेत, त्याची काठिण्य पातळी कशी ठेवलेली आहे आणि तो घटक आपल्याला कसा अभ्यासणं गरजेचं आहे, हेच मी विद्यार्थ्याकडून करून घेतोय मित्रांनो।
हेच विद्यार्थ्यांना समजून सांगतोय की सातत्यपूर्ण तुम्ही मागचे पेपरचं पॅटर्न बघा आणि त्यानुसारच अभ्यासाला गती द्या. म्हणजे आपलं काम कमी काय होतंय की जर समजा एखाद्या वेळेस आपल्याला मागच्या पेपरला समास विचारलाच नाही किंवा प्रयोगावर प्रश्न आलाच नाही, आपल्याला तिथे जास्त वेळ घालवायचा नाही, ते स्किप करायचे. आपल्याला वर्णमालावर विचारले ना, वर्णमाला आपल्याला परफेक्ट करायचे. आणि मी माझ्या निरीक्षणामध्ये असं आलेलं आहे मित्रांनो, आता तुमच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीनुसार किंवा तुम्ही मार्गदर्शक मिळवत आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे. पण विषय काय आहे की मागच्या पेपर मधलं जेव्हा विश्लेषण केलेलं आहे, पहिल्या पेपरला पण प्रश्न आहे, दुसऱ्या पेपरला पण त्या टॉपिकवर प्रश्न आहे, तिसरे आहे, चौथे आहे, पाचवे आहे, सातव्या पर्यंत आहे. म्हणजे तो टॉपिक विद्यार्थ्यांना करणं गरजेचं आहे का नाही. आता दुसरं एक उदाहरण देतो, शेकडेवारी हा घटक. मित्रांनो 7 पेपर काढा, 7 दुनी 14 पेपर काढा मॅथ सायन्स. ह्या शेकडेवारी जर बघितलं, याच्यावर साधारण प्रत्येक पेपरला 2-3 क्वेश्चन आहेत. प्रत्येक पेपरला 2-3 क्वेश्चन आहेत. मग लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला हा टॉपिक करणं गरजेचंच आहे. आणि ह्या शेकडेवारी आपल्या शिक्षणाच्या निगडीत आहे. स्कॉलरशिपला विचारला जातो, टेट एक्झामला विचारलेले क्वेश्चन आहेत या घटकावर. मग मित्रांनो हा घटक सुद्धा तुम्हाला करणं गरजेचंच आहे. म्हणजे हे तुम्ही जेव्हा तुलनात्मक पुस्तकातून स्वतः काढाल तेव्हा तुम्हाला तुमचा सिलेबस सापडेल, तेव्हा तुम्हाला काय करायचं ते सापडेल, स्वतःला सापडेल. हे माझं विश्लेषण आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला करताना या गोष्टीवर भर देणं गरजेचं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत, ते अगोदर पूर्ण करणं गरजेचं आहे. आपले प्लस पॉईंट शोधणं गरजेचे आहे. प्लस पॉईंट मधून आपल्याला या टीईटी परीक्षेमध्ये 90 गुण मिळवायचे आहेत आणि या टेट मध्ये मेरिट मध्ये गुण मिळवायचे. आणि हेच मी विद्यार्थ्यांकडून करून घेत आहे. मित्रांनो आपली नवीनच आत्ताचीच बॅच चालू आहे. ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचंय ऍडमिशन त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर 24 तास व्हॉट्सअप करू शकता. 3 ते 5 या वेळेमध्ये दिवसभरातलं काही समस्या असतील तर कॉल करू शकता. व्हॉट्सअपच्या माध्यमातून क्लासची माहिती मिळून जाईल. तुमच्या वेळेनुसार लाईव्ह क्लास असतात, त्यानंतर तुमच्या वेळेनुसार रेकॉर्ड क्लास बघायला भेटतात. महाराष्ट्रामध्ये एकत्रित नोट्स कुठंच नाही भेटणार. आपल्याकडे सर्व ऍपच्या माध्यमातून नोट्स उपलब्ध केलेले आहेत, त्या सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात सर्व विषयाच्या. आणि क्लासचं ड्युरेशन जितके दिवस असेल तितके दिवस आपल्याला लाईव्ह क्लास पाहता येतो, त्याच्यासोबत रेकॉर्ड पाहता येतो, ई नोट्स स्वरूपात वाचता येतं. आणि मित्रांनो नोट्स प्रोव्हाइड आणि क्वेश्चन पेपर सुद्धा तुम्हाला दिली जाणार आहेत. अशा पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी आखावी. या 3 विषयावर जास्त भर द्यावा. तर विषयाकडे वळतो. आता हे 3 विषय कोणते आहेत. आता अंकगणित आपल्याला आपला पिच्छा सोडणारच नाही, तुम्ही कोणताही पॅटर्न ठेवा. आता इकडे टेट एक्झाम मध्ये अंकगणित आहे, बुद्धिमत्ता आहे, भूमिती आहे, या घटकावर प्रश्न विचारलेच गेलेले आहेत मित्रांनो. मग याच्यामध्ये भूमिती विचारतात, टेट एक्झामला सुद्धा भूमिती विचारलेली आहे. याच्यामध्ये बुद्धिमत्ता कमी विचारतात. टेट एक्झामला तर साधारण 110 मार्काला गणित बुद्धिमत्ता आहे. मग तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, शिक्षक होणं टार्गेट असलं पाहिजे. शिक्षक होण्यासाठी मला कोणते विषय स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे, कोणते विषय माझे प्लस पॉइंट आहेत, माझ्या विषयातून मला मार्क येतील का, याचं नियोजन करूनच अभ्यास करा. कारण टाइम कमी, मेहनत जास्त घेतल्याशिवाय या कमी टाइमामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करता येणार नाही. आणि सगळे मार्ग बंद आहेत, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. सगळीकडून पारदर्शकपणे भरत्या होत आहेत, पारदर्शकपणेच आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि पगार तर तुम्हाला माहितच आहे, सुखी लाईफ तर तुम्हाला माहितच आहे. या सर्व गोष्टीचा तुम्हाला जाणीवपूर्वक आतापासून विचार करणं गरजेचं आहे. त्या गोष्टीला आमचा सपोर्ट असणार आहे. विद्यार्थ्यांसोबत कायम सोबत असणारा एकमेव ग्रो अकॅडमी हा क्लास एकही दिवस 2021 पासून आतापर्यंत कधीच बंद झालेला नाही व इतर मार्गदर्शन सुद्धा करत नाही. मी टेट एक्झामवरच विद्यार्थ्यांना कमांड मध्ये आणतो. म्हणजे दुसरे जे काय बाजारात येतात, परीक्षा आली की बाजारात चालू होतात, त्यांना पेपरचं विश्लेषण सुद्धा माहीत नसतं. शिकवणारा आणि स्वतःच मालक अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन करतोय. विद्यार्थ्यांना याचा फायदा होतोय तो कमेंट मध्ये पाहत चला की विद्यार्थी काय कमेंट करतात. एक नाही मित्रांनो, 85,000 लोक आहेत आता सध्या आपल्याला जोडलेले. प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमेंट कशा पाहिल्यात, आपले रिएक्शन काय आहेत, क्लासच्या बाबतीत विद्यार्थ्यांची काय मत आहेत, आणि जे आपले क्लासचे विद्यार्थी जर व्हिडिओ बघत असतील तर तुमच्या मनातील प्रतिक्रिया, क्लास लावल्यापासून झालेली प्रगती नक्कीच मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि मित्रांना पण सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
हे विषय तुमच्यासाठी शेवटपर्यंत राहणार आहेत, शिक्षक होईपर्यंत. म्हणून या विषयावर जास्त भर द्या. का अगदीच क्लासची फीस जर बघितली, रिचार्जला सुद्धा जास्त पैसे लागतात, एवढी कमी ठेवण्यात आलेली आहे. कारण विद्यार्थ्यांना एक चांगलं समाजामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपलं ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनल काम करत असतं. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. कमेंट, लाईक, शेअर. धन्यवाद.